आपला महाराष्ट्र आपली बातमी पाहत रहा महाराष्ट्र रोजनामा। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र रोजनामा। नांदुरा शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्रस्तावित उड्डाणपुलाबाबत आता नागरिकांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। उड्डाणपुलाला विरोध नाही, मात्र त्याचा मार्ग शहराबाहेरून काढण्यात यावा अशी ठाम मागणी नागरिक हक्क संरक्षण समितीने केली आहे। या मागणीसाठी तब्बल सुमारे 75 नागरिक, व्यापारी आणि समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री तथा रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खरसे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा उड्डाणपुलाला नागरिकांचा जाहीर पाठिंबा असून उड्डाणपुलाचा मार्ग शहराच्या मुख्य वस्तीमधून न काढता शहराबाहेरून पर्यायी मार्गाने करण्यात यावा अशी मागणी नागरिक हक्क संरक्षण समितीच्या वतीने करण्यात आली आहे। शनिवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी, दुकानदार आणि नागरिक अशा सुमारे 75 जणांच्या शिष्टमंडळाने मुक्ताईनगर जळगाव येथे केंद्रीय मंत्री तथा रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खरसे यांची भेट घेतली। यावेळी शिष्टमंडळाने प्रस्तावित उड्डाणपुलामुळे भविष्यात शहरातील वाहतूक व्यवस्था, व्यापारी व्यवहार, दुकाने आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होणाऱ्या संभाव्य परिणामांची माहिती दिली। महत्त्वाचं म्हणजे उड्डाणपुलाला विरोध नाही, तर त्याचा मार्ग शहराबाहेरून असावा अशी भूमिका समितीने मांडली। शहराबाहेरून पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्यास मुख्य शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल। त्याचबरोबर मुख्य बाजारपेठेतील व्यापारी आणि दुकानदारांच्या व्यवसायावर होणारा संभाव्य परिणाम टाळता येईल। तसेच नागरिकांचे दैनंदिन व्यवहारही सुरळीत राहतील असे समितीचे म्हणणे आहे। शिष्टमंडळाचे म्हणणे केंद्रीय मंत्री रक्षाताई खरसे यांनी गांभीर्याने ऐकून घेतले। प्रस्तावित उड्डाणपुलाची सद्यस्थिती, आराखडा आणि पर्यायी मार्गाची शक्यता याबाबत संबंधित राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात येईल असे त्यांनी सांगितल्याचं शिष्टमंडळाने नमूद केले। तसेच नागरिकांच्या मागणीची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याच्या सूचनाही देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आले। या बैठकीनंतर आता उड्डाणपुलाचा आराखडा, शहराबाहेरून पर्यायी मार्गाची व्यवहार्यता आणि नागरिक व्यापारी वर्गाचं हित यांचा विचार करून प्रशासन पुढे काय निर्णय घेते याकडे नांदुरा शहराचं लक्ष लागले आहे। नागरिक हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष रामभाऊ झांबरे महाराज यांच्यासह जगदीश आगरकर, अनिल भाऊ चोपडे, राजेश मिहानी, संजय राठोड, गणेश नथानी, सागर जगदाळे, मोहसिन मेमन, साजिद मेमन, महेश नानवाणी, स्वप्नील झांबड, संदीप भाऊ खेडकर, प्रकाश चंद्र भनानी यांच्यासह व्यापारी, दुकानदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। आता प्रशासन आणि संबंधित राष्ट्रीय महामार्ग यंत्रणा या मागणीवर काय निर्णय घेते, तसेच प्रस्तावित उड्डाणपुलाचा अंतिम मार्ग कोणता असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच स्थानिक आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी महाराष्ट्र रोजनामाला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही बातमी आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। धन्यवाद।